बोललं ते गाण्यातलं भीमराजा रे मह्या भीमा भीमराजा रे मह्या भीमा माझा भीम मले भेटतो बाई मले सांगतो काय मले सांगतो काय मले सांगतो काय शेता शेताच्या पातीला उभा राबत्या हाताच्या साथीला उभा भूक जगणाऱ्या रातीला उभा मुख्या वासराच्या स्वाद भीम भागते भीम भागते भीम भागते साळ साळच्या दारात टाक लेखण्यांच्या शाईत उभा बुका फुकाच्या राशीत उभा चिमणी चिमणीच्या वातीत उभा वाती वातीच्या उजेडात उभा बुटबुटराचं हातामध्ये घेई त्याले साळत त्याले साळत त्याले साळत आई भूमीला म्हणतो गा बाई नदी काठानं झुंडी तो पाय ठेवायला जमीन का नाही वनवास रामाचा सत्यात बाई वनवास रामाचा 14 वर्ष बाई आमचा वनवास धर्माचा बाई ग आमचा वनवास धर्माचा बाई त्याच आहे का कोणाला काय हर्षदीप कांबळेकर बोलतो तुमच्याशी खास प्रश्नपणे हे जयंतीच्या दरम्यान झुंडी तो आई पाय ठेवायला जमीन का नाही वनवास रामाचा सत्यात बाई वनवास रामाचा 14 वर्ष बाई आमचा वनवास धर्माचा बाई ग आमचा वनवास धर्माचा बाई त्याच आहे का कोणाला काय गरजून सांगतो बाई मागून मिळणार नाही मागून मिळणार नाही मागून मिळणार नाही अशा बाबासाहेबांना कुठे ठेवला आपण भीम पुतळ्यात बंद केला बाई भीम भजनात बंद केला बाई त्याच्या वैर्यांनी जेल बंद केला गा भीम माझा रणी तो ढाई ढाई सासू दोई बेडी बाई उबळी वसवांची कोसळती बाई अंग अंगची चौताळती बाई भीम बाजारी लाग बाई त्याची जाहिरात झाली गा बाई सारे खाटीक जमले गा बाई ग सारे खाटीक जमले गा बाई सुरेश सर ससावरे बाई चळ चळ रक्ताच्या छळकांड्या बाई सारा भारी भिडल्या ग बाई भीमराजा रे रडू नको बाबा रडू नको राजा वाटे भीमाचे घातले गा बाई कुणी मतासाठी युक्तो गा बाई कुणी स्वतःसाठी युक्तो गा बाई भीमराजा रे मह्या भीमा भीमराजा रे मह्या भीमा भीमा पुतळ्यातून बाहेर ये बाबा जयंती कशासाठी करायची आहे बाबासाहेबांना पुतळ्यामध्ये घालण्याचं काम आपल्याही लोकांनी केलेलं आणि सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे पहिले बाबासाहेब पुतळ्यातून बाहेर आले पाहिजे ज्या बुद्धानं मूर्ती पूजा नाकारली त्या बुद्धाच्या मूर्त्या जगात सगळ्यात जास्त आहेत विचार कधी करायचा असेल तर मूर्त्या उभ्या करतात महामानवाचे विचार मारायचे असतील तर त्याचे पुतळे उभे करतात म्हणून आपल्याला पुतळ्यातून बाबासाहेब बाहेर पाहिजे म्हणजे काय आमचा विचार आम्हाला बाहेर पाहिजे भीमा पुतळ्यातून बाहेर ये बाबा भीमा भजनातून बाहेर ये बाबा नवा विचार घेऊन ये बाबा वार मुक्तीच घेऊन ये बाबा भीम येणार नावकार घेऊन नाही ना बाबासाहेब लढ्यातून चळवळीत फिरणार आहेत आणि ते पण खास करून स्त्रियांच्या चळवळीत फिरणार आहेत कारण मी कवी आहे मला पुढचं दिसतं आता पुरुषांनी जे काय आपण उभं केलं ना इतिहासामध्ये एक कोसळत आहे सगळं पुरुषांनी राज्यव्यवस्था धर्मव्यवस्था शिक्षण व्यवस्था विवाह संस्था हे सगळं उभं केलं ते कोसळताना आपल्याला दिसतंय तर आता
नव्या पद्धतीचं जे काम आहे ते स्त्रियांकडनं बाबासाहेबांची खऱ्या अर्थानं विचारांची जी धुरा आहे ती आता स्त्रियांकडे येईल. आणि म्हणून मी म्हणतोय की 50% स्त्री आहेत ना, ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुली आल्या पाहिजेत. आता 1000 मुलींना एकत्र करायचं आपल्याला एक काम करतो आहोत. एकाच ठिकाणी 1000 मुली परफॉर्म करतील अशा पद्धतीचं एक काम सुरू करतो. तर हे सगळं जे काय की बाबासाहेबांचा उद्याचा विचार हे बाबासाहेबांच्या लेखी जे आहे त्या पुढे घेऊन जाणार आहे आणि त्या पुढे असणार आहे आणि त्यांच्या पाठीमागे असणार आणि त्यांच्या सोबत असणार. पण स्त्रिया जर सोबत नसतील तर ही क्रांती वाया आहे. म्हणून येणार 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 बाई वाट पाहते वाट पाहते वाट पाहते वाट पाहते. जय भीम.